तर आजचा व्लॉग सुरू करतोय मी काय करतोय आता बंधन बँक पुढं आलोय पार्सल नाही ॲमेझॉन इनोव्हर्टर आहे ईस्टमॅनचं त्याच्यात विषय येतं हे बघा जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज आम्ही आलो आहे पार्सल मागवलं होतं एक इन्व्हर्टर ईस्टमॅनचं 2000 किलोवॅटचं. तर आम्ही आता करपे स्टेट इथं आलेलो आहे शिक्षक बँकेजवळ मल्हार रोड चौक. तर आता त्याला फोन केला तर तो म्हणला येतोय, तो अजून आला नाही. येतो करतोय निस्ता हे करतोय बच्चन देतोय तो नुसता बच्चनच देतोय आम्हाला कावाचा. तो आता इथे येऊ द्या, त्याला सांगू तुम्ही बच्चन कसे असते. विषू त्याला चोप देणार आहे. झेंडू बाम लावूनच चोप देत त्याला. आता त्याला सांगतो बच्चन कसे असते. तर आता मी व्लॉग करतोय इथंच थांबायचो तुम्हाला डायरेक्ट तो आला का दाखवतो. आत्ता किती वाजले विषू दाखव बरं यांना काही. आता झालेले 137 पाहू शकता तुम्ही. 137 झालेली आहे. आता पाहतो कधी येत तुम्हाला सांगतो काही नाही. चाल पैसे धर कोण हातात धर पैसे बोलू पैसे उभा धर खाली धरायचं वर आता स्कूटी दाखव थांबा. आता बोल त्याच्यात. तर आता आम्ही पार्सल घेऊन निघालोय. इकडेच ठेव बोल त्याच्यात बोल पण. आता आम्ही पार्सल घेऊन निघालो. आता आम्ही चाललोय दुकानावर. तर पार्सल आहे पार्सल आहे बघा. काही क्वालिटी नाही. आता पाहतो आतमध्ये कसं असतंय. आता आतलं मशीन पाहावं लागेल आम्हाला कसं आलंय. तर वैशूने मला इथं बसवलंय स्कूटीवर आहे बघा इन्व्हर्टर आहे. हे खोकं काय एवढं पॅक नाही आलं बघा फाटका आलंय. सोलार प्रो 2024 विशू पाणी घेतो आता फुलचंद खायचं म्हणे फुलचंद मसाला पाणी इथं फुलचंद खातोय ते स्पेशल फुलचंद या बघा. तर मला बसवलं इथं मी चावी चालू करतो. इन्व्हर्टरची खूप पॅकिंगलाही खूप भंगार दिलेली जुनं तरी बरं होतं. सोलार प्रो 2024 वोल्टमध्ये सोलार इन्व्हर्टर आहे. हो आता घरी गेल्यावर खोलून तुम्हाला अनबॉक्सिंग व्हिडिओ करतो. भाजीवाला पण आणलाय आम्ही हे बघा भेंडी पहा तुम्ही. तर आजचं व्लॉग सुरू करतोय. आज काय आलं तर आमचं इन्व्हर्टर आणलं होतं तुम्हाला जसं काय माहिती होतं का मी एक इन्व्हर्टरची ऑर्डर टाकली होती. खाली देत होतं वरती देत होतं. आणि ह्यावेळेस मी काय केलं फ्लिपकार्टवर न घेता कारण फ्लिपकार्टवर आउट ऑफ स्टॉक आहे थोडा महिना लागेल येण्यासाठी. मी ॲमेझॉननी घेतलं. तर ॲमेझॉनवर आम्हाला काय मशीन आलं आहे बघा. हे मशीन हे बघा हे तर स्क्रॅच पाहायचे विषू खालून उचला रे असं वर उचला आणि सगळं चेपेल आतून मशीन. हे बघा एक इंच बोट आत जातं. हे बघा इथं डॅमेज झालेलं आहे सगळं आत गेलेलं आहे. आणि याची कंडिशन पहा तुम्ही अख्खं तुटेल टाटेल सगळे याचे पाय तुटलेले आहेत. तर आता आम्ही याला खोललं आहे म्हणलं पहा हे पंखाय. तर मशीन तर आतून नवीन आहे फक्त ती बॉडी डॅमेज झालेली आहे त्याची. हे बघा तुम्ही इथं पंखा असतो CPU फॅन तर हे सगळं डॅमेज झालेलं आहे. हे बघा हे ट्रान्सफॉर्मर मेन म्हणजे हे असतं ह्याचे पैसे असतात बाकी काही नाही. ती पण ईस्टमन कंपनीचं आहे. एक MCB लावले बाकी इकडचं तुम्हाला सांगतो पण तुम्हाला काय कळत नाही सांगू ना त्याच्यामुळं जाऊन द्या. बाकी मशीन ओके फक्त हे बघा डॅमेज झालं आहे ट्रान्सफॉर्मर तिरका आहे असं सरळ पाहिजे. या इथून फुगलं आहे त्यांनी पॅकिंगच लय बेकार दिली ती तिकडं पाहतो मी ॲमेझॉनची. तर आता मी पाहतो याला रिटर्नच करतो. तर अशी काय पॅकिंग आली ॲमेझॉन कडून फुटकी फाटकी पॅकिंग आहे सगळी. बघा अख्ख तुटेल टाटेली उचलं तर नाही मशीन जडे पण 50-100 किलो असं. हे बघा इकडून फुटलेली. आता मी त्याला अजून फाडीचं तुम्हाला दाखवायला. तर तुम्ही मागं म्हणली होती का ब्लेड नाही तो ऐकलं टेस्ट नाही फाडतो ना. हे बघा ब्लेड घेऊन आलोय ते पण जुनच आहे फाटत नाही राव हे. तर हे कसं खोलायचं काय का नाही मला. तर हे असं काय मशीन आलंय. आमचे कॅमेरामॅन फोकस करा जरा मशीनवर. हे खोकं पण खूप डॅमेज आहे. हे बघून घ्या तुम्ही खूप डॅमेज खोकं आलंय. मशीन काय रिटर्न केलेलं मशीन आहे काय खूप डॅमेज आहे खोकं बिकं सर्व काही. तर आता मी खोली तो डायरेक्ट. तर आता आम्ही चालू केलं तर तसं डायरेक्ट नाही का पॉवर प्लेटवरून. हे बघा 50 बायपास करतोय ते. बॅटरी फुल दाखवते. बॅटरी तर लावलीच नाही आम्ही तरी फुल दाखवते. इंटेलिजंट सोलर चालू आहे.
तर आता हे बंद केलं बॅटरी पा 29.8 आहे विषय 29.8 यायला भाऊ पी व्ही कडून 0 एम्पियर येऊ राहिलेत. वाईड मोड आहे नॅरो नाही. आउटपुट आहे बघा. आता या मशीनचं आम्ही काही करू शकतो आणि रिटर्नच द्यायचं आहे तसं पण आणि काय असं पण काही विषय नाही. हे बघा हे बटन दाबल्यावरती येत आता पाहिलं का खालच्याच असंच करावं लागणार आपल्याला. दाबून धरायचं एकदा आणि असं करायचं. तर आता हे चाललं आलेलं आहे विषय तुम्हाला ते टेस्टर घेऊन दाखवेन आता कसं चालू करायचं. तर आता हे बघा हे आम्ही असा बोर्ड घेतलाय पॉवर प्लेट आहे कारण घ्यायला साधे नाही चालत. करंट पाहूया आपण याला करंट आहे का नाही पाहूयात. सध्या तर करंट नाही याला काय सांगता नाही. आउटपुटमध्ये पाहू आपण. आउटपुटला करंट नाही हे बघा आउटपुट हे बघा आलं उजव्या बाजूला करंट आहे आउटपुटला. ठीक आहे बाकी काही नाही. MC पाडलं काही मशीन बंद होऊन जातं. हे बघा मशीन बंद झालं. त्याला बीप आली आता. कसली बीप आहे विषयी बॅटरी लोची बीप होती का. बरं बॅटरी लोची बीप आहे. आता आम्ही परत हे लावू ते परत चाललं आलं आहे. तर हे मशीन आम्हाला का आवडतं ते तुम्हाला फायदे सांगतो याचे. ह्याला लिथियम बॅटरी कनेक्ट करता येते. हे बघा इथं लिथियम नाव आहे. हे बघा लिथियम नाव आहे हे वालं आणि 2 व्हीलर म्हणजे त्याच्यात लिथियम बॅटरी त्याला गॅरंटीची आज असती. सध्या ते लिथियमवर आहे. स्टँडर्ड आहे चार्जिंग आहे कारण की ह्याची चार्जिंग येते सोलरची कमी जादा करायची. मोड आहे इंटेलिजंट सोलर त्याच्या मनाने घेते. सोलर आणि लाईट हायब्रिड म्हणजे डायरेक्ट सोलरवर डायरेक्ट. आणि हे डिस्प्लेचं आहे. डिस्प्ले पुढच्या याला लाईट चालू असते ती करायची की नाही त्याचं हे वाईड नॅरो म्हणजे चार्जिंग किती जोरात करायची का हळू करायची आणि लाईटीची चार्जिंग अनेबल करायची का डिसेबल करायची हे इथं ऑप्शन याचं. आणि PV रिवर्स म्हणजे हे वायरी आपण जर उलट्या केल्या त्याचा विषय येतो. मग इथे एक MCB येतो AC MCB इकडं पाहू शकता. इथं AC करंट येतो. हे बघा लाईट लागली डिस्टरमध्ये. बाकी हे होतं मशीन आणि हे काय भंगार मशीन पडलेलं आहे आम्हाला. तुम्ही हे घरी नक्की ट्राय करू कारण की हे मला माहिती आहे कसं करते म्हणून मी केलं आहे ट्राय. हे बघा इथून पिचकलं हे मशीन आत गेलेलं आहे इथून हे बघा. तर हे मशीनला डॅमेज भेटले पॅकिंग डॅमेजवरून कळलं होतं आम्हाला. तर इथं डिस्प्ले याचा विषय तू हे बंद करशील का मागून MCB. हे बघ CBचा एरर आला आहे. बॅटरी लो आहे हे बंद होतं डायरेक्ट. बाकी हे सगळं डॅमेज इथून आत गेलं आणि खालून वर आलं आहे. मशीन खूप डेंजर भेटले आम्हाला. आजचा व्लॉग इथंच एंड करतो.